नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा मटणाचा रस्सा बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा मटणाचा रस्सा तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा मटणाचा रस्सा तयार होतो. नक्कीच 2 भाकऱ्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा मटणाचा रस्सा तयार होतो. झणझणीत मटणाचा रस्सा बनवण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा धणे, 2 दालचिनीचे छोटे तुकडे, 1 वेलची आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. जास्त पण खडे मसाल्यांचा वापर न करता कमी साहित्यामध्ये अगदी झणझणीत आणि अतिशय चविष्ट असा हा मटणाचा रस्सा तयार होतो. इथे आपण 2 पातळ उभे चिरून घेतलेले कांदे, खडा मसाला साधारण परतून झाल्यानंतर 2 कांदे आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे. कांदा सतत ढवळत राहायचा आणि सर्व बाजूने छान परतून घ्यायचा म्हणजे मटणाचा रस्स्याला चव छान येते. इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे. कांदा छान भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. कांदा भाजून झाल्यानंतरच खोबरं भाजून घ्यायचा म्हणजे कांदा आणि खोबऱ्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि मटणाचा रस्सा आहे त्याला रंगसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा छान लागतं. तर इथे आता पाहू शकता कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. इथे आता कांदा खोबरं आपण थंड करून घेणार आहोत. 1 किलो मटण आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मटण धुवून झाल्यानंतर इथे आपण 1 चमचा हळदीचा वापर करणार आहोत. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत. मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट आपण मटणाला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असं मटणाला लावून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी मटण आपण ठेवून देणार आहोत. मटण मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण आता कांदा खोबरं थंड झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. हे वाटण आपल्याला एकदम बारीक असं वाटायचं आहे तर इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत. तर हे वाटण अगदी बारीकच वाटून घ्यायचं म्हणजे ज्या वेळेला आपण रस्सा तयार करतो त्यावेळेला खोबरं वेगळं होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही म्हणजे रश्श्याला छान असा दाटसरपणा येतो. इथे आपल्याला मटण अगदी झटपट तयार करायचं आहे त्याच्यासाठी इथे मी हे मटण कुकरमध्ये बनवणार आहे. तर इथे आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर इथे आपण 2 तमालपत्र आणि जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते तेलामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आहे. इथे आपण 1 मोठा चमचा म्हणजे कांदे पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. तर कांदा खोबऱ्यामध्येच आपल्याला आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. साधारण 1 मिनिटभर आपण कांदा खोबरं आणि आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट इथे मी 3 चमचे वापरणार आहे. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. इथे आपण 1 चमचा गरम मसाला वापरणार आहोत. इथे मी मटन मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता. पावडर मसाले आपण आता कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. मसाले परतून झालेले आहेत. मसाले परतून झाल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेलं मटण आहे ते पाण्याचा वापर न करता मटण आपण ह्या मसाल्यावर परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मटण परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटांसाठी म्हणजे मटणाचा जो हिरमुसपणा असतो तो नाहीसा होतो आणि मटण चवीला छान तयार होतं. तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हे मटण आपण मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. इथे आता मटण मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे. मटण परतून झाल्यानंतर इथे आपण आता झाकण ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता मटणावर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवणार आहोत. 7 ते 8 मिनिटांसाठी इथे आपण आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि इथे आता मटणाला छान एक वाफ आलेली आहे आणि इथे पाहू शकता मटणामध्ये पण पाण्याचा वापर न करता सुद्धा थोडंसं पाणी सुटलेलं आहे. जे झाकणामध्ये आपण पाणी ठेवलेलं ते गरम झालेलं आहे तर ते पाणी आपण मटणामध्ये वापरलेलं आहे. तर गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे मटणाला तरी छान येते. तर इथे आता मटण एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत.
मटण ढवळून झाल्यानंतर इथे साधारण गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे मटणाला छान तर्री सुटते आणि छान रस्सेदार असा हा मटण तयार होतो। तर इथे आपल्याला हा मटणाचा रस्सा एकदम पातळसुद्धा करायचा नाही आहे आणि एकदम सुकटसुद्धा करायचा नाही आहे। तर साधारण भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खाता येईल इतपत आपल्याला मटणाचा रस्सा तयार करायचा आहे। मटण आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्याच्यामुळे इथे मटण शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे आता मटणामध्ये आपण गरम पाण्याचा वापर केल्यानंतर मटण एकदा ढवळून घेणार आहोत। मटण ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्यांमध्ये हे मटण शिजवून घेणार आहोत। मटण जर कवळं असेल तर 1 ते 2 शिट्यांमध्ये मटण छान शिजलं जातं किंवा जून असेल तर 3 ते 4 शिट्यांमध्ये शिजलं जातं। 2 ते 3 शिट्या झालेल्या आहेत। कुकर साधारण थंड झाल्यानंतर झाकण काढून इथे पाहू शकता छान तर्रीदार असं मटणाचा रस्सा तयार करून झालेला आहे। मटण एकदा आता ढवळून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता मटणाचा रस्सा एकदम पातळसुद्धा झालेला नाही आहे आणि अगदी सुक्कासुद्धा झालेला नाही आहे। तर इथे व्यवस्थित असं मटणाचा रस्सा तयार करून झालेला आहे। तर इथे मी पाण्याचा वापर न करता हा रस्सा आपल्याला इतपत ठेवायचा आहे। इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत। इथे तुम्हाला मटणाचा रस्सा जर पातळ आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता। इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत। चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर 5 मिनिटासाठी मटण उकळून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ छान मटणाला लागलं जातं। मिठाचा वापर केल्यानंतर इथे आपण आता मटण एकदा ढवळून घेणार आहोत। मटण ढवळून झालेलं आहे। इथे आता मटण कितपत शिजलेलं आहे ते पाहूया। तर इथे पाहू शकता मटण छान मऊसर असं शिजलेलं आहे। 2 ते 3 मिनिटासाठी इथे आपण आता मटण उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे। हा मटणाचा रस्सा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा अगदी पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता। झणझणीत असा हा मटणाचा रस्सा तयार होतो। बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा मटणाचा रस्सा तयार होतो। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।